पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच आरोग्य व बांधकाम क्षेत्रात योगदान देणारे डॉक्टर सतीश रुनवाल यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर रुनवाल हृदयम हार्ट केअर सेंटर इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी डॉक्टर रुनवाल यांना आणि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। इकडे पहा सर। पूरी नारायणी नमस्ते। सर हात लाव शनी नाही बरोबर हां सर बरोबर जॉईंट बर्थडे हो रहा है। बाहेर बसून घे बाहेर। एक मिनट नहीं तो मेडिकल जरा फोटो लेना है इंजेक्शन करायची मोबाइल में तो जरूरत है वो तुम्हारे साथ बोले तो बोल उनसे बात करो तुम एकदम डोनर है। सगळे हॉस्पिटलमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त मागच्या 1983 पासून आम्ही हे ब्लड कॅम्प करतोय। अगोदर संजीवनी हॉस्पिटलमध्ये करत होतो, आता हृदयम हॉस्पिटलमध्ये करत आहोत आणि मागच्या 3 वर्षापासून आता हृदयम ते कार्डियाक हॉस्पिटलमध्ये हे करतोय। लोक आणि या रक्तदानाचा सगळ्यांना भरपूर असा फायदा होतो। कारण उन्हाळ्यात मेमध्ये हे रक्तदान येत असल्यामुळे, बर्थडे उन्हाळ्यात येत असल्यामुळे आणि रक्ताची गरज उन्हाळ्यात फार जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या वेळेस जास्त रक्त घेता येत नाही असा एक लोकांना भीती वाटते, पण अशा वेळेस हे रक्तदान झाल्यामुळं लोकांना त्याचा बराचसा फायदा होतो। ही आम्हाला जास्त खुशी आहे। सर तुम्ही माझ्या या बर्थडेमध्ये नेहमी असे लोक आहे की त्यांचे नावं असतात, त्याच्यापैकी ह्या मिसेस सावजी या नेहमी रक्तदान करतात। मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आठवणीने माझ्या बर्थडेच्या वेळेस येऊन रक्तदान करणं फार मोठी गोष्ट आहे। धन्यवाद वहिनी। सर एक सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही हे विविध कार्यक्रम घेता तुमच्या वाढदिवसानिमित्त, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला रक्तदान शिबिरच का आयोजित करा? याचं कारण असं आहे का, म्हणजे डॉक्टर असल्यामुळं रक्ताची जी गरज आम्हाला जे कार्ड मिळतात त्यावेळेस बी आमचा पेशंट बी काही प्रॉब्लेमॅटिक असतो, त्यावेळेस त्याचे नातेवाईक जास्त घाबरलेले असतात, त्यांना रक्ताची फार गरज असते, अशा हे कार्ड फार काम येतात। त्यामुळं हा जो एक ब्लड बँक जो शब्द आहे ना, तशी एक ही बँक प्रमाणे हे रक्त आमचं सुरक्षित असतं आणि आमच्या त्या सगळ्या पेशंटला काम आहे, त्याची आम्हाला खुशी असते। वर्षापासून हे रक्तदान शिबिर आज 1983 पासून मी करतोय। त्यावेळेस डीनमध्ये डॉक्टर वरे साहेब होते, तेव्हापासून ही सुरुवात झाली तर आजपर्यंत न चुकता 6 मेला काम घेतो। आज काही टार्गेट वगैरे आहे सर? किती लोकांचं काय रक्त? टार्गेट तर आहे, पण आता ताबडतोब मी सांगू शकणार नाही किती येतील। अंदाजे तरी चांगले 33च्या वर तर 100% होतील। ऊन असल्यामुळे आता इतका फरक पडेल ते सांगता येणार, पण 33च्या वरच होती। टार्गेट आमचा 33च्या वरचा आहे। तुमच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे समाज स्तरातील लोक तुम्हाला शुभेच्छा देतात, कारण आज वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला आहे? संकल्पना तर असं विशेष काय असं काही नाही आहे, पण इतकं जरूर आहे की हे जोपर्यंत
मी काम करेल तोपर्यंत माझा या बर्थडेला अशाप्रमाणे मी ही काम करेल ही माझी सदिच्छा आहे. माझं शहरवासियांना काय आव्हान करणार या निमित्ताने? शहरवाशाला मी हेच आवाहन करेन की ह्या बर्थडे निमित्त त्या कुणाचाही बर्थडे असो रक्तदान शिबिर घेऊन एक पेशंटला आणि सगळ्यांना त्याचा एक सपोर्ट करावा ही मी सगळ्यांना आवाहन करतो. मी डॉक्टर सतीश रुनवाल, CO हृदयम हॉस्पिटल. आज डॉक्टर सतीश रुनवाल आमचे वडील आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. आम्ही लहानपणापासून बघतोय की सिन्स लास्ट 30 इयर्स त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ते ब्लड डोनेशन कॅम्प करतात आणि आम्ही त्यांची रुग्णसेवाची इच्छा बघूनच मी डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया कार्डिओलॉजिस्ट झाले आणि माझे भाऊ डॉक्टर श्रेयस रुनवाल ते कार्डियक सर्जन झाले. आणि रुग्णसेवा आपण कशी करू शकतो तर हार्टसारखी इमर्जन्सी सेवा सारखी रुग्णसेवा नाही म्हणून आपण या निमित्तानेच हा हृदय हार्ट केअर सेंटर उघडलेला आहे आणि ही परंपरा आम्ही नेहमी पुढे चालू ठेवू की दर बर्थडेला आपण ब्लड कॅम्प ठेवूया आणि असे आपण दर महिन्या 2 महिन्याला इथे चेकअप कॅम्प हेल्थ चेकअप कॅम्प पण आपण घेत असतो. तर हे नेहमी कंटिन्यू राहील हृदय हॉस्पिटल. तर सगळ्यांनी शहरवासियांनी याचा फायदा शुभेच्छा त्याचा वाढदिवसाच्या. एवढं सांगून मी माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया.